नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे चैतन्य आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर सकाळी सकाळी सुजलेलं थोबाड घेऊन आपण चाललेलो वर वर्कआउटसाठी। सकाळचे 6 वाजता एवढी थंडी होती ना की आपले हात पाय कान नाक बोचा सगळं एकदम थंडावलेलं। ऑफिसवर जाऊन बघतो तर विकीबाई फुल तयारीनिशी झालेला, कान बिन सगळं एकदम पॅक करून भाईने जरा पण गॅप सोडली नाही हवा जायला आतमध्ये। कंपनी आमची फुलच लॉस मध्ये गेली। मोठ्या गाडीवरून डायरेक्ट रिक्षामध्ये बसून आम्हाला काम करावं लागतं म्हणजे बघा तुम्ही। आय वॉज जोकिंग। मित्रांनो, जसा मी रिक्षात बसलो ना तसे या सगळ्यांची थोबाडा बघा कशी लगेच पडली ते। ह्यांना वाटलं की मी ह्यांच्यासोबत साईटवर जातोय, ह्यांच्यावर लक्ष ठेवायला। आमचे एम्प्लॉईज कामाबाबतीत एवढे जिद्दी आहेत ना की आले की डायरेक्ट कामाला साईटवरच सुटले, सामान बिमान घ्यायचं काहीच माहित नाही। दुपारी सगळं काम संपून आपण आलो घराकडे, मस्तपैकी जेवलो वगैरे पोट भरून एकदम। खोली देऊन बघले तर रोशन सोहर्षला ना लॅपटॉप शिकवत होता। बाबू मस्तपैकी आपलं नाव वगैरे टाईप करत होता। ह्या वयात ना आम्हाला कम्प्युटर लॅब मध्ये न्यायचे, ते पण बाहेर चपला वगैरे काढून। तसं आज जाऊन आम्ही काहीतरी इतिहासच घडवणार आहोत। आम्हा मुलांना समोर कम्प्युटर त्या वयात दिसला ना की आम्ही पोरं शापच बावचळायचो। तो समोरचा सर सांगतो ओपन माय कम्प्युटर, आम्ही उघडला पेन, त्याच्यात आमची क्रिएटिव्हिटी एवढी भारी ना, आम्ही घर बीर काढतोय, बाजूने नदी वाहते, वरून असे हकता हकता कावळे उडतायत। संध्याकाळी मी कुडाळात गेलेलो आणि आपल्यासमोर एक काकी स्कूटी चालवत होती आणि हे बघून मला असं वाटत होतं काकी गेल्या जन्मी नक्कीच विमान होती, कारण लँडिंगच्या वेळी जसं कसं विमानाचे असे पाय बाहेर येतात तशा काकीना ब्रेकच्या वेळी पायच मारत होती। काकीच्या प्रायोरिटीज ना एकदम फिक्स होत्या, खड्डे बिड्डे काय येऊ दे मी ब्रेक मारणारच नाही, डायरेक्ट पाय बाहेर काढणार। मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक डंपरचा व्हिडिओ टाकलेला आणि त्या ओनर पर्यंत तो व्हिडिओ गेला आणि त्याने स्वतःने कमेंट सुद्धा केलेली। जर काकी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा, फक्त शिवाय घालू नका। सो दॅट्स इट फॉर टुडे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।